ताई, प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणत्या समस्या आहेत? काय वाटतं तुम्हाला? प्रभाग क्रमांक 8 मध्ये तसं तर सगळं व्यवस्थित आहे, पण तरीही अजून डेव्हलप होण्यासाठी स्वच्छता, आपल्या इथे स्वच्छता नीट राहावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि नगरसेवक त्याचसाठी निवडून जातात आणि त्यांनी आपले प्रश्न समजून घेणं गरजेचे. स्वच्छता असेल किंवा इकडचे हॉस्पिटल्स असतील, तिकडच्या सगळ्या सोयी सुविधा सगळ्या नियमित झाल्या पाहिजेत, अशी एक सामान्य नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे. कोणकोणते उमेदवार आपल्या घरापर्यंत आले होते प्रचाराच्या निमित्ताने? तुषार भाऊ शहाणे आणि माधुरीताई मुटके ह्या आमच्या घरापर्यंत आल्या होत्या, त्यामुळे त्यांना ओळखतो आम्ही आणि त्यांची चर्चाही चालू आहे. तर वाटतं की होतील ते नगरसेवक असं. जनतेच्या मनातील उमेदवार कसा असला पाहिजे, काय सांगाल? जनतेच्या मनातला उमेदवार म्हणताल तर त्यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रथमतः समजून घेतले पाहिजेत आणि त्यावरती काम केलं पाहिजे, तरच लोक त्यांना मत देतील. आणि सामान्य नागरिकांच्या काय फार मोठ्या अपेक्षा नसतात, फारच कमी अपेक्षा असतात की बाबा काही काम असलं अडी अडचणीला उभे राहतील, किंवा साफसफाईची कामं असतील किंवा बाकी रुग्णालय असतील, ॲम्ब्युलन्स असतील, इथे रस्त्यामध्ये अपघात होतात, रोड वर्क्स असतील, लाइटिंगचे वर्क्स असतील, हे सगळं. आता आपण ज्या पार्क मध्ये उभे आहेत तिकडचं पार्क हे नेहमी नीट आणि क्लीन असलं पाहिजे, किंवा वयोवृद्ध असतील त्यांना चालायला एक ट्रॅक वे असला पाहिजे. असे भरपूर मुद्दे आहेत असे सामान्य नागरिकांचे. बस इतक्या अपेक्षा जरी झाल्या तरी फार चांगलं होईल प्रभाग क्रमांक 8 मध्ये. मतदान करताना व्यक्ती पाहणार, पक्ष पाहणार का त्यांचं सामाजिक कार्य पाहणार? मी व्यक्ती आणि सामाजिक कार्याला जास्त महत्व देईल, रॅदर दॅन पक्षाला, कुठल्याही पक्षाला मत देण्यापेक्षा. कारण की माणूस हा कसा असला पाहिजे ते त्याच्या व्यक्ती समोरचा कसा आहे त्यातून दिसतं, आणि त्याची सामाजिक कार्य कसं केलंय त्यातून आपल्याला त्याची एक पर्सनॅलिटी दिसते, आणि तो पुढे काय आपल्यासाठी करू शकतो हे पण कळतं. त्यामुळे मग मी तर त्याचं सामाजिक कार्य आणि व्यक्तिमत्व कसं आहे त्याला महत्व देईल. तुमच्या बोलण्यातून सामाजिक कार्याचा उल्लेख खूप जास्त आला, त्यामुळे मी विचारते की माधुरीताई निलेश मुटके यांच्या सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल? आता मला तरी इतकी आयडिया नाहीये, पण त्या जनसंवाद यात्रेमध्ये फिरतायत, लोकांना जाऊन प्रश्न विचारतायत की त्यांना अपेक्षा काय आहे नगरसेवकांकडून. तर लोक सांगतायत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतायत की आम्हाला या समस्या आहेत, आणि त्या नक्की विचार करतायत त्यावरती की आम्ही असं करू, ह्या गोष्टी तुम्हाला सुधारून देऊ, तर तुम्ही फक्त आमच्याकडे लक्ष द्या, त्यांचं मत आहे एवढंच.